दिन भर में ट्रेनिंग में जो भी सीखा, आज दिन भर में ट्रेनिंग में जो भी सीखा उसका यूज हम नहीं करेंगे, पाणी उसके साथ आते गए. उपयोग काय, याचा जर आम्ही फायदा करून घेतला, आज 4 लोक जर आम्हाला बाहेर जाताना नेगेटिव्ह बोलली तर आम्ही लगेच हवा जर आमची जात असेल तो त्या ट्रेनिंगचा फायदा काय? विवेक होणारे घसा तान के फायदा नहीं है. वो फायदा कब होगा आपको? जब आप एक्शन लेंगे, उस ट्रेनिंग को अपने अंदर उतारेंगे. वो तकलीफ होता है 5 बजे उठने के, मुझे मालूम है, मैं उठता हूँ, तकलीफ होता है क्योंकि कभी आप 11 बजे सोते हो, कभी 12:30 वाजता झोपणार, कधी 1 वाजता झोपणार, कधी प्रवास करून 2 वाजता. तुम्हाला उठायचंय 5 वाजता, उठलंच पाहिजे. अरे फर्स्ट शिफ्ट असती तर झक मारून उठलं असतं की नाही? उठलं असतं की नाही? मी वडिलांना बघितलंय, पूजा झाल्याशिवाय ड्युटीवर जायचंच नाही. 4 वाजता, 4:45 वाजता उठून 5:45 वाजता ड्युटीवर असत. ते पूजा केल्याशिवाय बाहेर पडतच नव्हते. सिंपल. सो मैंने देखा अगर करना है तो करना ही है. फिर वो सब कैलकुलेशन पीछे चलता है. लवकर झोपलं पाहिजे, हे नाही खाल्लं पाहिजे, ते नाही खाल्लं पाहिजे, असं राहिलं पाहिजे, हे सगळं कॅल्क्युलेशन माणूस करतो. का? कारण ठरवलंय 5 वाजता उठायचं. याचा अर्थ मी रोजच 5 ला उठतो असं नाही. म्हणजे कधी 19-20 होत आहे, 5:30 होईल, 5:15 होईल, कधी 5:45 ला पण डाउनलाईनचं सगळं SMS येणार, मिस कॉल येणार, त्याच्यातून आली की परत झोप येणार नाही. हे तो चलता है. पण आय एम स्टिक अप 5 o'clock उठना ही है. यशस्वी लोक तुम्ही जाऊन कुठेही बघा, यशस्वी लोक तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊन बघा, यशस्वी लोक कधीही पहाटेची उठलेलीच सापडतील तुम्हाला. आज मुकेश अंबानी बाप है बिजनेस का राजा है, बरोबर है? यस और नो? अंबानी ने जो नहीं किया उसने कर डाला. फोक्स मध्ये गेला ना, आता त्यांच्याबद्दल बोलायचं काय उपयोग नाही बोलून, आपली लायकी कमी पडते. 1:45 वाजेपर्यंत रात्री काम करतात. रात्री म्हणजे पहाटे 1:45 वाजेपर्यंत. मुकेश अंबानी क्या जरूरत है? चलो लाथाडायला चालू केलं तर आयुष्य निघून जाईल, एवढी दौलत आहे. 1:45 पर्यंत काम करतो माणूस. फॅमिलीला पण वेळ देतो, पर्सनल लाईफ पण सगळं मेंटेन करणारी लोक. आपण काय, एकदा जॉईनिंग पॅकेज आणायला बाहेर पडलं की जॉईनिंग पॅकेज, बाकी दुसरं काय बघायचं नाही. बायकोमध्ये घर बी नाही बरं का तुम्हाला. होय काय खरंच की अशी हालत आपली. म्हणजे इंटेलेक्च्युअल लेवलला नुसतं माहिती असून उपयोग नाही. हिंमत आहे ते करण्यामध्ये. जिगर पाहिजे. मी बघा, जिगर अंदर रहता है, बाहर नहीं रहता. इथून तिथून बाहेर असं नसतं. जिगर अंदर रहता है. 5 बजे उठ के 20, 25, 50 जोर मारायला, बैठका करायला, स्टमक विमक जे मी करतो तेवढं बोलणार, दुसरं डिफ्यूज नाही बोलणार. जे मी करतो तेच बोलणार. हे ठरवलं होतं महाबळेश्वर. मागच्या वर्षी 29 नोव्हेंबरला मी महाबळेश्वरमध्ये होतो. गॅलरीमध्ये डिसिजन घेतला, आता व्यायाम सुरू. म्हणजे आधी बऱ्याच वेळा चालू पण झालेला होता, पण ज्या वेळेला गर्जना केली बाहेर गॅलरीमधनं, पुढे अथांग मस्तपैकी दरी होती. गर्जना केली, विवेक आज से डेली व्यायाम करने का. त्याचं लवकर उठावं लागेल. तर मला माहितीये किती तकलीफ होते सगळे उठताना. कोण बघायला असतो? कोणी बघायला असतं. पण आपल्याला लाज वाटली पाहिजे. स्पष्ट मराठी शब्द, आपल्याला लाज वाटली पाहिजे की यार नाही उठलं पाहिजे. तोही होऊ शकता. आता तुम्हाला एक सिंपल फंडा सांगतो, ट्रेनिंगचा एक पार्ट आहे जो हायर ट्रेनिंगचा तुम्ही नशीबवर तुम्हाला आता देतो. बस ना, येऊ 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 ना. आणि पेचसाठी ब्रेक घेतो. बर, करणार असाल तर देतो. करणार? करणार? सोपा नाही, अगोदर सांगून देतो. उसको जिगर चाहिए. मर्दों वाला जिगर बोलते हैं, सब में रहता है, औरत में भी रहता है मर्दों वाला जिगर, अंदर भी रहता है, बरोबर है? तो जिगर असेल ना, जिगरबाज, झाशीच्या राणीमध्ये होतं, मर्दांना लाज केला असता जिगर होता की नाही? तो महाराजांमध्ये पण होता, बऱ्याच लोकांमध्ये होता. तुमच्यामध्ये आहे? यस यस यस. ओके, एक सिंपल काम करायचं. सुट्टे 2 रुपये म्हणजे 1-1 रुपयाचे 2 ठोकळे आणि 5 रुपयाचे 2 ठोकळे. काय करायचे? म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट किती आपली याच्यासाठी? 12 रुपये. तुमच्याच बिजनेसवर खर्च करायचे नाही. 1-1 रुपयाचे 2 ठोकळे आणि 5-5 रुपयाचे 2 ठोकळे.
उजव्या खिशात ठेवायचे किंवा डाव्या कुठल्या पण एका खिशात ठेवायचे. रोज सकाळी बाहेर पडताना आपण करायचा की हे 4 कॉइन ह्या खिशामध्ये संध्याकाळी झोपायच्या अगोदर गेले पाहिजे. रात्री झोपी जाण्या अगोदर हे 4 कॉइन नाणी ह्या खिशामध्ये गेली पाहिजे. लेडीज कॅन डिसाइड एनीथिंग, या पाकिटात त्या पाकिटात वगैरे व्हॉट एव्हर, राईट. एका जागेवर दुसऱ्या जागेवर गेले पाहिजे ही 4 नाणी. आता या नाण्याच्या पाठीमागचा राज काय? 1-1 रुपयाची जी 2 नाणी आहेत, 1-1 रुपयाची जी 2 नाणी आहेत, त्याचं महत्व काय आहे की एका व्यक्तीला जर मी माझ्या गेस्टला मध्ये आपल्याच्या बरोबर असेल किंवा मी स्वतः असेल व्हॉट एव्हर, मी माझ्या 25 लोकांच्या यादीमधल्या एका व्यक्तीला सांगितलं, सांगून झाला, सांगणार स्वप्नात नाही यादीमध्ये काढले आज सांगणार म्हणजे कॉइन नाही, सांगून झाला तो येस म्हणून किंवा नाही म्हणून आपला बिझनेस नाही. तो हो म्हणेल नाही तर नाही म्हणेल, नंतर हो म्हणेल कधी पण. एका व्यक्तीला बिझनेस सांगून झाला, तुम्ही किंवा तुमच्या बरोबर अप्लाय असेल, 1 कॉइन 1 रुपयाचा काढायचा या खिशात टाकायचा. दुपारचे 3 वाजले असते सो नंतर अजून एका व्यक्तीला आपण प्लॅन सांगितला की दुसरा 1 रुपयाचा नाणं काढायचा आणि या खिशामध्ये टाकायचं. 2 प्लॅन टार्गेट आजचं कंप्लीट. हे कमीत कमी रोज सकाळी कमीत कमी 5 रुपयाचं कशासाठी आहे? डाऊनलाईन. आता आपण बिझनेस चालू केला म्हणजे आपल्याला कोणतरी लोक जॉईन झाले, बरोबर आहे. आता समजा मॅडम माझ्या डाऊनलाईन मध्ये आल्या, हे साहेब माझ्या डाऊनलाईन मध्ये आले, तर हे 5 रुपयाची नाणी जी आहे ही डाऊनलाईन साठी. मी यांच्या गेस्टकडे जाऊन प्लॅन सांगणार. कुणासाठी? यांच्यासाठी. मी यांच्या गेस्टकडे जाऊन प्लॅन सांगणार यांच्यासाठी. म्हणजे असंच पाहिजे ऑफकोर्स. याचं टाइम टेबल तयार करायचं आठवड्याचं. आज यांच्यावर, उद्या त्यांच्यावर, परवा त्यांच्यावर, नंतर त्यांच्यावर, उद्या माझ्या 2 गेस्टला ह्यांना प्लॅन सांगायचा आहे, माझ्या 2 गेस्टला परवा प्लॅन सांगायचे, 2 गुरुवारी ह्या 2 लोकांना सांगायचं, शुक्रवारी त्या 2 लोकांना सांगायचं. हे सगळं पेपरवर पाहिजे तर तुम्ही बिझनेसमन. आणि तुम्ही 2 प्लॅनची लोक लिहिली होती पण दोघेही गौरीसाठी बाहेर निघून गेले. याच्यासाठी एक्स्ट्रा 2-3 पाहिजे तिथे लिहून ठेवलेली, ज्यांना आपण कारण द्यायची नाही. मी तो तयारच होतो पण ते गौराई जेवायला आले त्या दिवशी. हे वर्षापूर्वी माहिती आहे कॅलेंडरमध्ये कधी गौराई जेवणार, बरोबर आहे की नाही? अरे तो गचकला चलेगा अभी तो प्रश्नच नाही. दुसरा तो 10वीला निघून गेला. तिसरा त्या दिवशी झोपायचं नाहीये. आपण म्हणणार मी घरी नाही झोपत, मी सपरात जाऊन झोपतो. तिथे पण मी भूत बनून येणार. किधर आहे कॉइन, किधर आहे छान निकाल प्लॅन केला, राईट. ही कमिटमेंट स्वतःला घरी बघायला येणार नाही, पण स्वतःला काहीतरी ठरवून घ्या. पनिशमेंट ठरवून घ्या. झोपणारच नाही मी आज. काही लोक आमची मुंबईची त्यांनी परवाची ट्रेनिंग मध्ये पण केला, सर ही 4 कॉइन इकडे जात नाहीत ना, जेवणार नाही संध्याकाळी. मी म्हटलं नाश्ता करा, काहीच खाणार नाही. आपल्याला ट्रेनर तेव्हा सगळं पुढे विचारलं ते जेवणार नाही, नाश्ता करणार घरी, बाहेर जाऊन पुलाव खाऊन जाईल घरी जेवलो का. आणि हे जवळच्या व्यक्तीला घरामध्ये सांगून ठेवायचं. बायकाला सांगा, आईला सांगा, भावाला सांगा, बहिणीला सांगा, जे पण तुमच्या जेवणाची काळजी. फॉर एक्झाम्पल जर जेवणाचा तुम्ही कार्यक्रम आखला तसा की हे 4 नाणी इकडे गेल्याशिवाय मी आज रात्री जेवणार नाही, म्हणजे दिवसात जेवा. असं जेवू नका की उपास आहे संध्याकाळी ठरवलं नाही, मग आपल्याला काय, बरोबर आहे. 4 प्लॅन झाले पाहिजे. 2 स्वतःचे प्लॅन स्वतःच्या गेस्टला आणि 2 डाऊनलाईनसाठी. मी सांगतो मला 5 वर्ष लागणार नाही. हे सिंपल लॉजिक जर हात टाकून घेतलं तुम्ही 5 वर्ष लागत नाही तुम्हाला रिटायर व्हायला. तुम्ही 3ऱ्या वर्षी रिटायर व्हा. एवढं पॉवरफुल लॉजिक आहे. 3ऱ्या वर्षी रिटायर व्हा. लाखो रुपये तुम्हाला मिळणार. पुढचे 6 महिने थांबा. लाखो रुपये 6 महिन्याचा प्रोजेक्ट जर घेतला तुम्ही हा स्वतःच्या शोल्डरवर डाऊनलाईन आहे बघ 2 कॉइन इकडे 2 बाकी आहेत, 4 नंतर होणार आहे शेड्यूल मध्ये आहे. इथून पुढे आपल्याला विचारायचं की सगळं करायचं, बघू आहेत का, बघू आहेत का, बघू दाखव काही नाही का. आपण सुरुवातच करायची डाऊनलाईन नाही. सर तुमच्याकडे आहे का, नाहीतर मग राईट 40 बरोबर. हे विचारायला चालू करणार मी पुढच्या बीओपीला तुम्ही आल्यावर. आणि जो नसणार ठेवत हे पॉईंट जवळ तर मी समजून जाणार इकडे बघायचं की नाही बघायचं. आपण
यांच्याकडे ट्रेनिंग मध्ये लक्ष द्यायचं की नाही द्यायचं. आय एम अ बिजनेसमैन, मैं जख्मी घोड़ों पे पैसे नहीं लगाता, क्योंकि जख्मी घोड़ों पे रेस नहीं जीती जा सकती. मुझे कॉमन सेंस है. तुम यहाँ आके बैठोगे, बोलोगे मुफ्त का चंदन इस मेरे नंदन. पीआरपी एजुकेशन सिस्टम बेचारा दिलदार है, वो तो देने के लिए बैठे हैं, सब फ्री बांटता है. पर नंदन तो अच्छा होना चाहिए ना अपना गोकुल का, बराबर है कि नहीं. तो मुझे पता चलेगा. मी विचारणार मॅडम पर्स कुठे आहे, राहिली. तुम्ही पण राहिले का नाही, तुम्ही पण राहून टाका तिकडे, तुम्ही पण तिकडेच राहा. आय विल आस्क, कारण मला पडली आहे तुमची. का माहितीये का, कारण तुमच्या घरातला जो मुलगा आहे, मुलगी आहे, पत्नी आहे, पती आहे, हे आशेने बघतात आपल्याकडे. ते बघतात की पप्पाची परिस्थिती आता बदलणार, पप्पा बेगरबे तसं 10 वर्ष करणार, ती बिचारी लग्न होऊन पण जाणार. दर फरे दास्तान वो सासरवाडी में सुनेगी, पप्पाकडे नाही जाणार. अरे तिला असं सांगता आलं पाहिजे, बघ पप्पाने काय काय केलं, तू पण जॉईन कर पीआरबी, नाही तर तुझं काय खरं नाही, माझं पण काय खरं. आपला ते एक कोण चालू आहे, तुला अजून सांगितलं नाही बँक बॅलन्स, असं तिला सांगता आलं पाहिजे. का ती रडून रडून सांगणार, आमची परिस्थिती कशी माहिती नाही असेल. अरे तुझ्या घरात जन्माला आली म्हणून असं तिला सांगावं लागलं. अशी परिस्थिती नको आपली, ती अभिमानाने सांगितली पाहिजे. पप्पा काय करतात, पीआरबीचा मोठा बिझनेस आहे. कुठे आहे, सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे, जम्मू पर्यंत आहे, काश्मीर पर्यंत आहे, बेंगाल पर्यंत. कसला बिझनेस आहे, शर्मुखानंद हॉलमध्ये परवा दिवशी सेमिनार आहे, आपण जाऊ मुंबईला. असं सांगता आलं पाहिजे तिला. का ती रडून रडून तुमची गाणं नाही गाणार, नाही हो आमच्या पप्पाची जरा मला ती पडली. तुमच्या पोरीने बाहेर काय उत्तर द्यायची ती मला पडली. ती दिवाळीची वाट बघते ना, कपडे नवीन नवीन घ्यायची, त्याच्यामुळे माझी जळते. कारण मी त्या परिस्थितीत गेले, मला माहिती. वाढदिवसासाठी मुलं वाट बघतात की काहीतरी घेणार मला मम्मी पप्पा, कारण आमची 4 वर्ष तेच कार्यक्रम झाले ना. वाढदिवसाशिवाय काही मिळत नाही, लक्षात घ्या, ही दुःखाची गोष्ट आहे. अरे तुम्हाला ते नाही चाहत आहे का पाडव्याला घेऊ कपडे, सण कशाला लागतो. अरे हिचा वाढदिवस आहे, तिला पण कपडे घ्या ना. तुझा पुढच्या वाढदिवस आहे, तुझा आताच वाढदिवस आहे. अरे मुलांना आपण उत्तर देतोय, आता लक्षात घ्या. तुझ्या वाढदिवसाला तुला कपडे मिळणार, अरे हिच्या वाढदिवसाला अख्ख्या फॅमिलीला पोशाख का नको. ह्या दोघांचं नवरा बायकोचं लग्न होतं, अख्ख्या दुनियेला कशाला पातळ घालता तुम्ही. तोत्र काय असेल ते कारण नसताना 60 रुपयाची दाखव, 55चं बघ मिळते का, 30 रुपयाचं मिळते का बघ. तिकडे पुण्याला जाऊन लांब कुठेतरी घासाघीस करून तो बसता एवढं घेऊन येणार. अरे कशाला दुनियाला तेल लावताय, त्यापेक्षा आपले जे हम दो हमारे 4-5 जो है ना, उसको तो ठीक से रखेंगे ना यार.